आता लीगलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कायदेशीर करणे किंवा कायद्याने मान्यता देणे. लीगलाइज हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. लीगलाइज म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने मान्य करणे किंवा बेकायदेशीर गोष्ट कायदेशीर बनवणे. सरकार किंवा न्यायव्यवस्था एखाद्या गोष्टीला परवानगी देते तेव्हा लीगलाइज हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग लीगल ऑर लॉफुल. आता सिनॉनिम्स पाहूया. अप्रूव्ह, परमिट, ऑथराइज हे शब्द परवानगी देणे किंवा अधिकृत करणे या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. बॅन, प्रोहिबिट, इल्लीगलाइज हे शब्द बंदी घालणे किंवा बेकायदेशीर ठरवणे दर्शवतात. आता उदाहरणं पाहूया. पहिले वाक्य, द गव्हर्नमेंट लीगलाइज्ड द न्यू रूल. सरकारने नवीन नियम कायदेशीर केला. इथे लीगलाइज्ड म्हणजे सरकारने त्या नियमाला कायद्याने मान्यता दिली आणि तो नियम अधिकृत झाला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. लीगलाइज मीन्स ए. बॅन, बी. मेक लीगल, सी. ब्रेक, डी. हाईड. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश वोकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.